मला असं वाटतं की मी पहिला जो सक्सेसफुल प्रयत्न जो आहे तो मी माझ्या नवऱ्यावरती केला. त्यांचं या सगळ्यामध्ये ऑलमोस्ट 17 kg वेट लॉस झालं. वजन कमी करण्यापेक्षा ते मेंटेन ठेवणं हा सर्वात मोठा चॅलेंज आहे. ज्यांनी काहीतरी करून वजन कमी केलंय पण आता ते दुप्पट वाढलंय. मग त्याच्यामध्ये आजकाल तर म्हणजे काय होतं की रात्री 2 वाजेपर्यंत जागायचं, दुपारी 12 वाजेपर्यंत झोपायचं. आयुर्वेदामध्ये क्लिअरली मेन्शन आहे रात्री. अचानक वजन वाढण्याचे कारण काय असतात? 3 महत्वाची रिझन. पहिली गोष्ट, वुमन्समध्ये जर बघाल, लग्न झालं की रिस्पॉन्सिबिलिटीज चेंज होतात. दुसरी गोष्ट, आहाराकडे लक्ष नाही. आणि तिसरी गोष्ट, तर वजन कमी करण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत का की ज्या लोकांनी केल्याच पाहिजेत? आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती सूर्यावरती अवलंबून आहे. सूर्य जसा मावळतो तसा अग्नी मंद होतो. सो तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. संध्याकाळी जे जेवण आहे त्यात सूर्य आहे ना. वजन कमी करणं हा अख्ख्या भारताचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे प्रत्येकाला वजन आपलं जास्त झालेलं आवडत नाही. स्पेशली फिमेल्स जे आहेत त्यांना तर अजिबात आवडत नाही की आपलं वजन वाढावं. त्यांना एक मेंटेन वजन लागतं आणि त्या प्रयत्न करतात, वेगवेगळ्या गोष्टी यूट्यूबवर शोधतात, इंस्टाग्रामवर बघतात आणि कोणाचे कन्सल्टेशन पण घेतात. पण त्यांना गरज आहे एका राईट कन्सल्टेशनची. तर आज आपल्या चॅनलवर स्नेहयोगाचे फाउंडर आले आहेत आणि त्या आपल्याला गाईड करणार आहेत की वजन कसं कमी करायचं. तर आपण मूळ मुद्द्याकडे येण्याच्या आधी मॅडम तुम्ही आम्हाला सांगा की तुमची जर्नी कशी आहे. म्हणजे आपल्या ऑडियन्सला एक आयडिया येईल की तुम्ही कोण आहात, काय करता आणि तुमचं व्हिजन काय आहे. येस. सो माझी सुरुवात योगामध्ये माझ्या वयाच्या 18व्या वर्षी झाली. म्हणजे मला असं वाटतं योगामध्ये आल्यानंतर की फार लेट झाली. कारण मी एका आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रोग्रामला गेले होते, जो 8 दिवसाचा रेसिडेन्शियल कोर्स होता. तिकडे गेल्यानंतर मला एक गोष्ट समजली की आपण भरपूर गोष्टी ट्राय करतो. जसं मी माझ्या पिंपल्ससाठी ना खूप गोष्टी ट्राय केल्या होत्या. म्हणजे जवळजवळ 100 दवाखाने पालथे घातले होते, पण मला कुठंच रिझल्ट नाही मिळाला. आणि शॉकिंग होतं माझ्यासाठी की त्या 8 दिवसाच्या प्रोग्राममध्ये माझे 40 ते 50% पिंपल्स काहीच न करता गायब झाले होते. मी कोणत्याही गोळ्या औषधं घेतले नव्हते, काहीच नाही. तिथे मला असं वाटलं की हेच मेन सोल्युशन आहे सगळ्या गोष्टींवरती. कारण माझं वजन वाढलं होतं. बऱ्याच लोकांना खूप जास्त ॲक्टिव्हिटी केल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतर असं वाटतं की वजन कमी होतं. बट माझ्यासोबत रिव्हर्स इफेक्ट झाला होता. कारण माझं वजन फक्त 41 किलो होतं. फक्त 41 किलोची होती, जिकडे मला 49-50चं वजन अपेक्षित होतं की तेवढं असावं. माझं काहीतरी 4 का 5 किलो वजन वाढलं होतं. आणि आय वॉज फीलिंग सो ग्रेट, म्हणजे एनर्जी वाईज म्हणू शकतो आपण. आणि मग मला असं लक्षात आलं की भाई हीच ती गोष्ट आहे जी मी एवढा दिवस झालं कुठेतरी मिस करत होते. मग तिथून माझ्या योगाच्या जर्नीची सुरुवात झाली. मग मी YCB ट्रेनिंग केलं, जे लेवल 3. मी सर्टिफाईड योगा टीचर आहे, गव्हर्नमेंट सर्टिफाईड. त्याच्यानंतर मग जशा जशा गोष्टी मला याच्यामध्ये एक्सप्लोअर कराव्या वाटल्या, मग मी आयुर्वेदिक डायटिशियन न्यूट्रिशनिस्टचा कोर्स केला. प्रेग्नन्सी योगा जो वेगळ्या पद्धतीने केला जातो, मला त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट होता. सो मग मी प्रेग्नन्सी योगा टीचर ट्रेनिंग केलं. आजकाल तुम्ही ऐकत असाल फेस योगाबद्दल खूप काय काय चालू आहे. सो लोकांच्या मागण्यानुसार मी फेस योगा ट्रेनिंगसुद्धा केलं. आणि या सगळ्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की लोकांचा मेन प्रॉब्लेम आहे वजन कमी नाही होत. आणि माझ्या घरातलीच गोष्ट आहे ऑब्व्हियसली. माझ्या मिस्टरांचं वेट ऑलमोस्ट 93 टच झालं होतं. आणि आम्हाला, म्हणजे मला ॲज अ योगा टीचर कोणत्याही गोष्टींचे, म्हणजे मेडिकेशन किंवा एक्सेस वर्कआउट आणि जिमिंग ह्या गोष्टी करायच्या नव्हत्या. सो मला असं वाटतं की मी पहिला जो सक्सेसफुल प्रयत्न जो आहे तो मी माझ्या नवऱ्यावरती केला. आणि त्यांचं या सगळ्यामध्ये ऑलमोस्ट 17 kg वेट लॉस झालं. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की काहीच लागत नाही याच्यासाठी. म्हणजे मी अशी गोष्ट डिझाईन केली या सगळ्या टाईम पिरियडमध्ये. ऑलमोस्ट 3 महिने लागले मला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे डिझाईन करून त्यांच्यावरती इम्प्लिमेंट करण्यासाठी. बट ते मी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीवरती आता इम्प्लिमेंट करू शकते फक्त 40 दिवसांमध्ये. आणि त्यासाठी मला असं वाटलं की नाही, ही जी गोष्ट आहे, लोक ज्याच्यामध्ये स्टक आहेत त्यांच्यासाठीच मी बॅकएंडला भरपूर सारं गोष्टी चालू ठेवल्या. आणि आज मला असं वाटतं की आपण जो टॉपिक बोलतोय तो टॉपिक आज प्रत्येकाची नीड आहे. कारण आपण बघतोय भारत हा ओबेसिटीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि एवढी जास्त लोक फॅट एवढं जास्त वाढलंय, एवढे जास्त लोक ओबेस झालेत. आणि त्याचे प्रॉब्लेम्स जे आहेत, ओबेसिटी हा प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यामुळे येणारे जे प्रॉब्लेम आहेत, थायरॉइड आहे, महिलांमध्ये PCODची समस्या वाढली आहे, इनफर्टिलिटी वाढली आहे,
पुरुषांमध्ये डायबिटीजचं प्रमाण, हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलं आहे. या सगळ्याला कुठं ना कुठं ओबेसिटी कारणीभूत आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की योगासारखी आय डोंट थिंक सो की दुसरी कुठली गोष्ट आहे. सो आय थिंक आपण त्याच्यावरतीच आज भरपूर चर्चा करणार आहोत. बरोबर. सो दिस इज हाऊ माय जर्नी वॉज. विथ दॅट मी सिव्हिल इंजिनियर आणि इंटिरियर डिझायनर पण आहे. सो सोबत योगा प्लस हे असं कॉम्बिनेशन करून मी चालत आहे आता. बरोबर. येस. पण आता तुम्ही तुमच्या नवऱ्यावर जे म्हणजे योगाचं तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि त्याचं वजन कमी करून घेतलं तर ठीक आहे. पण वजन कमी करणं एका लेवलपर्यंत ठीक आहे. पण मला काय वाटतं की एका मी स्टडीमध्ये वाचलं होतं की वजन कमी करण्यापेक्षा ते मेंटेन ठेवणं हा सर्वात मोठा चॅलेंज आहे. आता त्यांचं वजन कमी झालंय, आता मेंटेन करण्यासाठी लोक काय करतील? एक्झॅक्टली. म्हणजे हा प्रश्न सर्रास येतो. भरपूर माझ्याकडे अशीच लोक येतात ज्यांनी काहीतरी करून वजन कमी केलंय पण आता ते दुप्पट वाढलंय. मग त्याच्यामध्ये काही स्टेरॉइड्स घेतले असतील, मे बी जिमिंग केलं असेल, खूप एक्सेसिव्ह वर्कआउट केलं असेल किंवा कीटोसारखे डाएट फॉलो करून ते आत्ता आले असतील की बाबा आधी तर वजन कमी झालं पण आता इतकं वजन वाढलंय की ते कमी होण्याचं नावच घेत नाहीये. सो मग याच्यावरती मला असं वाटतं की तुमचा आहार, तुमची झोप आणि तुमची लाईफस्टाईल या 3 गोष्टी आहेत ज्या व्यवस्थितपणे तुमचं वजन जे कमी झालंय ते मेंटेन करण्यासाठी हेल्प करतील. आणि याच्यामध्ये पण सगळ्यात एक गोष्ट मॅटर करते ती म्हणजे तुम्ही वजन कशा पद्धतीने कमी केलंय. ओके. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वजन कमी करताय त्यावेळेस तुम्ही तुमच्या झोपेकडे लक्ष दिलंय का? बघा, लोकांना असं वाटतं की आपण खूप खातो म्हणून वजन वाढतंय, पण तुम्हाला माहितीये खूप झोपल्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं. सो आपण कमी खाल्लं आणि खूप जास्त वेळ झोपलो, आपण काहीच मुवमेंट नाही केली तरी सुद्धा वजन वाढणार आहे. सो आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण वे कोणता वापरतोय ते वजन कमी करण्यासाठी. आपण किती नॅचरल गोष्टी ॲक्सेप्ट करतोय आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, जेणेकरून ते वजन कमी पण होईल आणि ते त्याच पद्धतीने टिकून राहील, त्याच लाईनवरती ते मेंटेन राहील. बरोबर. येस. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही, कारण लोक झोपतात खूप वेळ. बरोबर. आणि आजकाल तर म्हणजे काय होतं की रात्री 2 वाजेपर्यंत जागायचं आणि दुपारी 12 वाजेपर्यंत झोपायचं. येस. तर ही सायकल पण कुठेतरी चुकीची आहे. ट्रू. कारण आयुर्वेद आपल्याला क्लिअरली सांगतं ना. मला सांगा, दिवस आणि रात्र का बनवली असेल ना? दिवस कामासाठी बनवलं, रात्र झोपण्यासाठी बनवली. सिम्पल आहे. मग आपण का त्याला डिस्टर्ब करायचं? आयुर्वेदामध्ये क्लिअरली मेन्शन आहे, रात्री 10-10:30 वाजता तुम्ही झोपायला हवं. सकाळी सूर्योदयाच्या आधी उठलात तर बेस्ट. किमान सूर्योदयापर्यंत किंवा झाल्यावर अर्धा-1 तासांनी उठा, जेणेकरून बॉडीचं क्लॉक आणि निसर्गाचं क्लॉक एकमेकांसोबत काम करेल. आणि जे आत्ता आपण जे सगळं फेस करतोय, पोट व्यवस्थितपणे साफ होत नाही कारण झोप व्यवस्थित नाही आहे, वजन वाढतंय कारण पोट साफ होत नाही आहे, एव्हरीथिंग इज रिलेटेड विथ एनिथिंग. म्हणजे आपण जे पण काही करतो ते सगळं एकमेकांसोबत रिलेटेड आहे आणि त्यामुळेच हा प्रॉब्लेम एवढा वाढला असं मला वाटतं. बरोबर. पण एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की आपण नाही का लहानपणी आपल्या मित्रांना सांगतो की मोठं झाल्यावर की अरे हा माझा फोटो बघ लहानपणीचा, मी गोरा होतो, मी नंतर 10वी नंतर मी काळा झालोय. मी अरे तुम्हाला वाटतं मी एवढा सावळा आहे पण मी तसं नव्हतो, आधी मी गोरा होतो. तसं बरेच जण स्त्रिया पण सांगतात अरे मी आधी खूप पातळ होते पण अरे आता हल्ली काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी माझं अचानक वजन वाढायला सुरुवात झाली. किंवा लग्नाआधी मी खूप बारीक होते आणि अचानक लग्नानंतर माझं वजन वाढलं. तर मग असं लोकांचं होतं. तर म्हणजे अचानक वजन वाढण्याची कारण काय असतात? येस. सो अगेन मी याच्या आधीही सांगितलं, मला असं वाटतं की 3 महत्त्वाची रिझन आहेत. पहिली गोष्ट, वुमन्समध्ये जर बघाल, लग्न झालं की रिस्पॉन्सिबिलिटीज चेंज होतात. कुठंतरी स्वतःची जी आपण म्हणतो ना जे सेल्फ केअर आहे किंवा स्वतःकडे जे लक्ष देतो आपण ते कुठंतरी कमी व्हायला लागतं कारण फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात. बरोबर आहे. सो मूव्हमेंट बंद होते. भरपूर स्त्रियांना असं वाटतं की घरातलं काम करणं म्हणजे मी एक्सरसाइजच करते किंवा मी घरात एवढी धावपळ करत असते मुलांच्या पाठीमागे, नवऱ्याच्या पाठीमागे, म्हणजे मग मला काय गरज आहे ना एक्सरसाइज करायची. बट तसं नाही आहे. सो पहिली गोष्ट आहे मूव्हमेंट, लॅक ऑफ मूव्हमेंट, नो एक्सरसाइज. आपण काहीच करत नाही आहे त्यामुळे पहिला तर तो चेंज होतो. दुसरी गोष्ट, आहाराकडे लक्ष नाही. मुलांना, नवऱ्याला, सासू सासऱ्यांना, आईवडिलांना सगळ्यांची आपण काळजी घेतो, सगळ्यांना वेळेवर जेवण देतो, सगळ्यांना डब्बे भरून देतो. बट कुठंतरी बॅकएंडला आपण बघतच नाही की मी किती वाजता जेवतीये, मी किती वाजता जेवायला पाहिजे, मी सकाळी उठल्यानंतर ड्रायफ्रुट्स खातीये का, मी असा काही आहार घेतीये का जो प्रोटीन, फायबरयुक्त आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी महिला पूर्णपणे विसरून जातात. त्यामुळे सुद्धा वजन वाढतं. आणि तिसरी गोष्ट, झोप.
झोप ही मला असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये प्रायोरिटी असली पाहिजे, बट बरोबर. ती मला असं वाटतं कधी कधी सेकंडरी टर्शरी पण नाही आहे. म्हणजे झोपेला लोक महत्त्वच देत नाहीत. त्यांना माहितीच नाही आहे की वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं हे किती महत्त्वाचं आहे. या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस आपण पूर्ण विस्कटवतो किंवा ऑटोमॅटिकली आपण असं म्हणतो न जाणून त्या विस्कटतात, त्यावेळेस सुरुवात होते या गोष्टींची. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं गोष्ट सुरू होते ती म्हणजे वजन वाढणं. मग महिलांमध्ये ही टेंडन्सी जास्त आहे, कारण महिला लग्न झाल्यावरती ही जास्त दिसून येते, कारण की समहाऊ त्या स्वतःकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतात, बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून जातात. जॉब, आता जसं की आपण बघतो की बऱ्याच महिला काम करतात, सो जॉब, घर या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये स्वतःला विसरून जाणं, आणि त्याचं हे रिपरकशन आहे ते म्हणजे वजन वाढणं आणि बाकीचे प्रॉब्लेम्स चालू होणं. पण जसं आपल्याला समजतं की आपलं वजन वाढतंय, तर त्या मोमेंटला जर आपण अशा काही गोष्टी केल्या तर ते स्टॉप होऊ शकतं का? किंवा Obviously. आपण म्हणतो ना की एखादी ट्रेन पकडली आपण आणि तुम्हाला समजलंय की तुमचा स्टॉप चुकलाय, तर जेवढ्या लवकर खाली उतराल तेवढा तुम्ही लवकर मागे पोहोचू शकता. बरोबर. मग तसं काय आहे का? ऑब्व्हियसली येस. म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्हाला दिसतंय की कुठे ना कुठे काही ना काही चेंजेस व्हायला सुरुवात झाली, मला सांगा, एकदम 40 किलो वजन असेल तर एकदम 60 किलो, एकदम 70 किलो होत हो, नाही. बरोबर. स्टेप बाय स्टेप वाढतं की नाही वजन. म्हणजे 40 असेल तर आपण आधी 45 होतो, मग 50 होतो, मग 55 होतो, किंवा 2-2 किलोनी आपण पकडूयात की हे वजन वाढतं. आपण काय करतो माहिती आहे का, आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, बघू नंतर, ठीक आहे ना, उद्यापासून करू. यामध्ये सगळ्यात मेन वाट लागते ती म्हणजे आपल्या शरीराची. ते वजन 40चं कधी 70 होतं हे आपल्याला त्या पिरियडमध्ये समजतच नाही. सो आपण जर लवकर स्टेप्स उचलल्या, फॉर एक्झाम्पल मी आत्ता 50 किलोची आहे आणि काही दिवसांनी मला असं लक्षात आलं की नाही, कुठं ना कुठं मी 55-56कडे चालली आहे. कारण आपण बेसिकली जनरली आपल्याला कळतं आपली बॉडी हेवी वाटते, आपल्याला ब्लोटिंगसारखे प्रॉब्लेम्स चालू होतात. ओके. मग इमिडिएट जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं, जर तुम्ही इमिडिएट योगासनं करायला सुरुवात केली, इमिडिएट तुम्ही वॉकिंग तुमच्या रुटीनमध्ये ॲड केलं, तुमच्या झोपेकडे लक्ष दिलं, तर डेफिनेटली कम्पॅरेटिव्हली खूप लवकर तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आणि याच्या आधी मी बघितलं आहे की लोक वजन वाढू देतात, म्हणजे अगदी 80-90कडे पोचतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं अरे बापरे आता खूप वाढलंय. मग खूप वाढल्यानंतर ते खूप कमी करणं अवघड आहे. मग त्यासाठी तुम्ही जसं म्हणलात की जर कळालंय ना आता स्टॉप चुकलाय, मग आता उतरलं पाहिजे, मग डेफिनेटली जर कळतंय ना वजन वाढायला सुरुवात झाली आहे, डेफिनेटली त्याच्यावरती लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून वजन खूप वाढणार नाही आणि ते कमी करायला प्रॉब्लेम्स येणार नाहीत. बरोबर. येस. पण आता जसं आपण एखाद्या गोष्टीला सांगतो ना की सायन्स एक्सपेरिमेंट, की इथं हे टाकलं आणि तिकडे ते निघालं, बरोबर ना? तर तसं मग इकडून जाड माणूस घेतला आणि त्याला हे काहीतरी दिलं आणि तो लगेच बारीक होऊन निघाला. शक्य आहे का हे असं? इवन मी असं सुद्धा ऐकलं आहे की बाजारामध्ये अशा भरपूर पावडर किंवा इंजेक्शनसुद्धा अवेलेबल आहेत जे घेऊन आपण वजन कमी करू शकतो. बट मला सांगा, स्टेरॉइड्स घेऊन किंवा अशा काही एक्सपेरिमेंट्स करून वजन मी म्हणते चलो वजन कमी कराल पण अगेन जसं तुम्ही सांगितलं की वजन ते मेंटेन राहत नाही. त्याच्या पाठीमागं रिझन हेच आहे की स्टेरॉइड तेवढ्या पुरतं तुम्हाला रिलीफ देतात किंवा तुमचं जे गोल आहे ते अचीव्ह करून देतात, पण पुन्हा त्याचे जे रिव्हर्स इफेक्ट आहेत ते टिबल वाढतात. म्हणूनच असं आपण बऱ्याचदा बघतो की काही गोष्टी आपण खाऊन किंवा काही गोष्टी खूप स्ट्रिक्टली फॉलो करून आपण वजन कमी पण करतो, बट काही दिवसांनी त्याचा जो मेजर इम्पॅक्ट आहे तो होतो. मग याचसाठी वजन कमी करायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की आपला गोल काय. वजन कमी करायचं ना तर पहिला गोल सेट करा की किती किलो कमी करायचं आहे. एखादी व्यक्ती जर 100 किलोची आहे आणि तिने गोल ठेवला की मला 40 किलोचं व्हायचं आहे, मला सांगा जर तुम्ही खरंच विचार केला तर शक्य आहे का? मला असं वाटतं की नाही. तुमचा गोल पण असाच असला पाहिजे की जो अचिवेबल आहे, जो पॉसिबल आहे, फिजिबल आहे. काही ना काही करून तुम्ही 100 किलोचे आहात तर पहिल्यांदा गोल ठेवा की किमान मी 80 किलोची होईन, किमान मला 20 किलो तरी पहिल्यांदा कमी करू द्या. एवढं मोठं जर 60 किलोचं गोल ठेवलं तर मला असं वाटतं की तेवढं मोटिवेशन एका ह्युमन बिईंगमध्ये असूच शकत नाही. म्हणजे आपण तिथपर्यंत जाऊच शकत नाही, कारण की एवढं लॉंग आपण गोल ठेवतो. सो पहिला तर गोल सेट करा किंवा मला किती किलो ॲक्च्युअलमध्ये वजन कमी करायचं आहे. जसं की माझ्याकडे क्लायंट येतात की मॅडम मला वजन कमी करायचं आहे. ज्यावेळेस मी प्रश्न विचारते ना किती किलो कमी करायचं आहे, मग ते विचारत पडतात अच्छा किती किलो कमी करायचं आहे. नाही मग माझा BMI मला चेक करायचा आहे, मग माझं एवढं हाईट आहे. अरे तुम्ही सेट करा ना. आजकाल गुगलवरती एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही तुमचा बॉडी मास इंडेक्स गुगलवरती तुमचं वेट आणि हाईट टाकून लगेच काढू शकता.
तिथं तुम्हाला डिसाईड करायला ऑप्शन आहे, मला 10 किलो कमी करायचं आहे, मला 15 किलो कमी करायचं आहे, मी ओबेस्ट आहे, मी ओव्हरवेट आहे किंवा नॉर्मली मी ओव्हरवेट आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट तिथं करू शकता. सो गोल सेट करा आणि त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप गोष्टी करायला सुरुवात करा. मग त्याच्यामध्ये योगासनं, गुड फूड, म्हणजे मला असं वाटतं की जो तुम्ही आहार घेताय त्याच्यावरती काम करा, मूव्हमेंटवरती काम करा आणि तुमच्या टायमिंग्सवरती काम करा. म्हणजे तुम्ही किती वाजता जेवताय, किती वाजता झोपताय, किती वाजता सकाळी उठताय, ह्या गोष्टींवरती जर तुम्ही काम केलं तर डेफिनेटली वजन कमी होणार आहे. बट जो मेन प्रॉब्लेम आहे की बाबा मी 100 किलोची मला 40 किलोचं व्हायचं आहे, असले गोल ठेवू नका, कारण हे पॉसिबल नाही आहे. सो हे आणि हे ॲक्सेप्ट करा की बाबा मी जशी आहे, पहिलं तर स्वतःला ॲक्सेप्ट करा आणि पहिलं तर समजून घ्या की हे वाढलं आहे ते माझ्यामुळेच वाढलं आहे आणि ते कमी पण मलाच करायचं आहे. बट उसके लिए प्रोसिजर आहे, उसके लिए स्टेप्स आहे और ते फॉलो करून मी ही गोष्ट करेन तर मे बी मला असं वाटतं की ॲडव्हर्स इफेक्ट्स काही आपल्या शरीरावरती होणार नाही. बरोबर. येस. आता हे तुम्ही जो पॉईंट मांडलात तो खरंच खूप चांगला होता की माणसामध्ये ना कुठल्याही गोष्टीसाठी ऍक्सेप्टन्स हवा. बरोबर. की एखादी गोष्ट घडणार आहे तर ती घडण्याच्या आधी तुम्हाला जर ऍक्सेप्टन्स असेल ना की हे असं होणार आहे तर ते खूप चांगलं असतं. राईट. जसं की आपलं एज वाढणारच आहे. बरोबर आहे. काही केलं ना, तुम्ही कितीही योगा करा, तुम्ही कितीही औषधं घ्या, तुम्ही कितीही काही करा, येस. एका पॉइंटला तुमची केस जाणार आहेत, एका बरोबर. पॉइंटला तुमचं वजन वाढणार आहे, पोट पुढे येणार आहे, बरोबर. चेहऱ्यावर सुरकुत्या येणार आहेत. बरोबर. आणि हे जेव्हा लवकर ऍक्सेप्ट होईल ना आपल्याला की अरे मी जसं आता सुंदर दिसतोय किंवा मी जे सुंदर दिसते, कदाचित पुढच्या 10 वर्षानंतर मी तशीच दिसेल ह्याची असं नाहीये. गॅरंटी नाही. गॅरंटी नाही, असं होतच नाही. हा, असं होऊ शकत नाही. येस. इवन एका कवीने पण ह्याबद्दल लिहिलं होतं की गुरूर मत कर इतना, हर चीज पुरानी होती है, येस. हर मस्तानी की जवानी भी कल की कहानी होती है. म्हणून हा ऍक्सेप्टन्स हवा आपल्याला की बरोबर. आपलं वजन कमी होणार आहे. येस. पण आपल्याकडे अजून काही जण आहेत जे खूप विश्वास ठेवतात की अरे काय नाही होत, जिम केल्यानंतर म्हणजे तुमची वेट वाढू शकत नाही. ते इव्हन एवढे कॅल्क्युलेटिव्ह असतात की समजा मी वडापाव खाल्ला तर जिम करतायत पण फूडवर कंट्रोल नाहीये. अरे मी वडापाव खातो, त्याला विचारलं की अरे तू वडापाव का खातोयस, तू तर डाएटवर असशील जिम. तो म्हणतो नाही, आता माझं कॅल्क्युलेशन आहे की मी हा वडापाव खाल्लाय ना तर मी एवढे आज कॅलरीज बर्न करणार, एवढे असं करणार, मी एवढं शुगर पिलं किंवा मी एवढं खाल्लं तर मी तेवढं बर्न करणार, मग ते बरोबर इक्वल होतं. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे ते खरंच असं असतं की आपण खाल्लं आणि संध्याकाळी जाऊन ठरवलं की आज मी एवढं खाल्लं तर मी एवढं बंद करतो किंवा 2 दिवसात मी एवढं बंद करतो, त्याचा इफेक्ट कसा होतो? मला असं वाटतं की हे वर्स्ट मॅनेजमेंट जर तुम्ही मला विचाराल तर ऑब्व्हियसली भरपूर लोक हे कॅल्क्युलेशन करून खातात. बट माझे जे गुरु आहेत ज्यांनी मला आयुर्वेदामध्ये फूडबद्दल, डाएटबद्दल, न्यूट्रिशनबद्दल शिकवलं, त्यांनी मला एक गोष्ट क्लिअरली शिकवली होती, तुम्ही काय खाताय, जे पण तुम्ही काही खाताय, पहिलं तर त्या असं म्हणतात की आपल्या पोटामध्ये ना देव म्हणजे श्रीकृष्ण असतो. तुम्ही जे पण काही खाता ना ते प्रसाद म्हणून खा. बाबा पोटामध्ये देव आहे आणि आपण त्याला प्रसाद अर्पण करतो, ह्या पद्धतीने खा. मग तुम्ही जर कॅल्क्युलेटिव्ह झालात की बाबा मी 500 कॅलरीज आत्ता खाते आणि उद्या मी सकाळी उठून 500 कॅलरीज बर्न करणार आहे. बट मला सांगा, फक्त कॅलरीज खाताय का तुम्ही? आतमध्ये गेल्यानंतर, पोटामध्ये गेल्यानंतर त्याचा काही इम्पॅक्ट लिव्हरवरती होतोय, त्याचा काही इम्पॅक्ट तुमच्या कोलनमध्ये होतोय, त्याचा काही इम्पॅक्ट आहे ज्याच्यामुळे कदाचित तुम्हाला ड्राय स्टूल, पोट साफ न होणं, त्याचा काही इम्पॅक्ट तुमच्या ॲसिडिटीवरती, भरपूर गोष्टी आहेत ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोक पिताय फॉर एक्झाम्पल, तर मला असं वाटतं की त्याचा फक्त एकच इम्पॅक्ट नाही आहे की कॅलरीज शरीरामध्ये चालल्या त्याच्यामुळे वजन वाढणार आहे. नो, फक्त एक इम्पॅक्ट नाही आहे. त्याच्यामुळे शुगरच्या क्रेविंग्स वाढू शकतात, त्याच्यामुळे तुमची झोप पूर्णपणे विस्कटू शकते, त्याच्यामुळे वजन वाढणं एक तर आहेच, पण त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधल्या काही ऑर्गन्सवरती सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे आणि तो लॉंग टर्म आहे. सो डोंट कॅल्क्युलेट की मी आत्ता एवढं खाते तर मी उद्या एवढं बर्न करणार आहे, मग मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी इक्वली सगळं मॅनेज करू शकतो, असं होत नाही. पहिलं तर खाण्यावरती, एक्सरसाइजवरती आपला कंट्रोल असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण किती खातोय, आपण काय खातोय ना, आपण जे पण काही आपल्या शरीराला, आपल्या मनाला जे पण काही फूड देतोय ते किती शुद्ध आहे, कशा पद्धतीचं आहे ते इम्पॉर्टंट आहेच. ऑब्व्हियसली क्वांटिटी मॅटर करते. जसं आपण आयुर्वेदामध्ये ऐकतो की बाबा आपल्या ओंजळीमध्ये जेवढं बसेल तेवढं आपलं पोट असतं आणि तेवढं आपण खाल्लं पाहिजे. पण त्या ओंजळीत मग तुम्ही वडापाव टाकाल, मग त्यात तुम्ही चहा टाकाल, मग त्यात तुम्ही कोक टाकाल, अशा काही गोष्टी टाकाल आणि तुम्ही म्हणाल की नाही आता एवढ्या कॅलरीज आहेत मी बर्न करणार आहे. डेफिनेटली शरीर ते ॲक्सेप्ट नाही करणार.
कधीतरी ठीक आहे, मी असं नाही म्हणत की तुम्ही रोजच एकदम स्ट्रिक्ट डाएट स्ट्रिक्ट रुटीन फॉलो केलं पाहिजे. जोपर्यंत तुमचा जो गोल आहे की बाबा मला एवढं एवढं वजन कमी करायचं आहे, तो अचीव्ह झाल्यानंतर तुम्ही करा ना चीट, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही खावा ना थोडंसं, कधीतरी बाहेरचं खावा, कधी फॅमिलीसोबत एन्जॉय करा, नो प्रॉब्लेम. बट अगेन सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करा, जेणेकरून त्याचे वाईट जे परिणाम आहेत ते शरीरावरती होणार नाहीत. एवढंच माझं म्हणणं असेल. बरोबर आहे, अगदी खरं आहे की जास्त कॅल्क्युलेशन करून पण शरीराने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. एक्झॅक्टली, तुम्ही कॅल्क्युलेशन भले करा, शरीर रेडी पाहिजे ना ते ऍक्सेप्ट करायला. बरोबर. माझ्या एका मित्राने मला ॲडवाईस केली होती माझ्या वाढदिवसा दिवशी, आणि खरंच ती लाईफ चेंजिंग होती. म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला त्याचा कॉल आला आणि तो मला म्हटला की काय रे, कसा दिवस आहे तुझा, काय करतोयस. तर मी त्याला म्हटलं, अरे बघ सकाळपासून आम्ही दिवस फिरत होतो, आता संध्याकाळची वेळ झाली तर मी रायगडाला निघालोय, आणि अरे सकाळपासून एवढा मला वेळच नाही भेटला, आम्ही एवढे फिरत होतो की जेवायला पण वेळ भेटला नाही मला. तर तो मला म्हटला की चांगलं आहे स्वप्नील, मजा करतोयस, वाढदिवस आहे, मित्रांसोबत फिरतोयस, पण थोडंसं तू पाळत जा की जेवण व्हायला पाहिजे वेळेवर, झोपायला तू वेळेवर गेला पाहिजेस. बरोबर. तर तो म्हटला की तुला आत्ता काही नाही वाटणार, आता तू यंग आहेस, तुला एनर्जी आहे, कारण जे आपण आत्ता करतो त्याचं आपल्याला आत्ता काहीच वाटत नाही, तुझी बॉडी सगळे ऍक्सेप्ट कराल. पण ह्याचे इफेक्ट्स आहेत ना काही दिवसानंतर तुला किंवा काही महिन्यानंतर काही वर्षांत तुला नक्की दिसतील. तो म्हटला की, आणि माझ्या आयुष्यामध्ये एक असा इन्सिडेंट घडला होता की मी अचानक सगळा चांगला आहे आणि दुसऱ्या दिवशी मी आजारी पडलो आणि डॉक्टरांनी मला 35 दिवस ऍडमिट केलं. आणि त्या 35 दिवसात ना मॅडम खूप वेळ होता विचार करायला की मी काय काय गोष्टी चुकीच्या केल्या. राईट. आणि तशी वेळ तुझ्यावर किंवा कोणावरच येऊ नये ना, म्हणून तुम्ही काय करा की आत्ता जेव्हा तुम्ही चांगले आहात तेव्हाच बघा की मी काय वाईट करतोय का, मी बरोबर झोपलोय का, मी बरोबर उठलोय का, बरोबर काय गोष्टी करतोय का. ते माझे मित्र शैलेश म्हणून त्यांनी जी ही ऍडवाइस दिली ना ती खरं प्रत्येकाचं पाळली, आणि जोपर्यंत आपण चांगले आहोत तोपर्यंत ह्या गोष्टी लवकर ऑब्झर्व केल्या की आपण आत्ता काय चुकीचं करतोय, तर भविष्यातले ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आपल्याला फेस करायची वेळ येणार नाही. एक्झॅक्टली. म्हणजे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता जसं की मी स्वतः योगा टीचर आहे, माझं एकच ध्येय आहे माझ्या लाईफचं की जेवढी जास्त लोक योगा करू शकतात त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं. आणि त्यासाठी मे बी तुम्ही ऐकलं पण असेल, योगा 365 हा प्रोग्राम आपण लॉन्च केला रिसेंटच, ज्यामध्ये आपण 6 वेगळ्या वेगळ्या बॅचेस घेतो, जेणेकरून सगळ्यांना ते अवेलेबल असावं ती गोष्ट. कारण पहिल्यांदा मी एकच बॅच घ्यायचे, कारण की मला असं वाटायचं की ठीक आहे, मला ज्यांना जमेल त्यांना ते करतील माझ्या बॅचमध्ये. बट आता माझा गोल आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं. त्यासाठी मी प्राईस पण खूप अफोर्डेबल ठेवली आहे. पण आता रिझन काय देतात माहिती आहे लोक, माझ्याकडे वेळच नाही आहे. मला असं वाटतं की तुमच्या हेल्थपेक्षा जास्त ना काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही म्हणताय की मला कामाला जायचं असतं, मला माझ्या मुलांना डब्बे द्यायचे असतात, मला माझ्या नवऱ्याचं आवरायचं असतं, त्यामुळे मला वेळ नाही आहे योगा करायला किंवा माझ्या स्वतःसाठी द्यायला वेळ नाही आहे. बट तुम्ही ही गोष्ट लक्षात घेता का, जर तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितलं की नाही आता तुम्ही काहीच नाही करू शकत, कोण करणार तुमच्या मुलांचं, कोण करणार तुमच्या नवऱ्याचं, कोण करणार तुमच्या फॅमिलीचं. मग त्यासाठी मला असं वाटतं स्पेशली मी स्त्रियांसाठी जास्त करून सांगेन, कारण की मी अशा बऱ्याच स्त्रिया फार जवळून बघितल्यात ज्या असं म्हणतात की नाही मला माझ्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे मला वेळ नाही मिळत, मला माझ्या जॉबमुळे वेळ नाही मिळत. पण तो जर आत्ता जर ती वेळ गेली तर कदाचित ते सगळं नीट करायला पुढचे माहीत नाही किती वर्ष जाणार आहेत. कारण आमचे जे सर आहेत, जे आयुर्वेदिक एक्सपर्ट आहेत, ते म्हणतात की आयुर्वेदाने ना तुम्हाला 40 वर्षाची गॅरंटी दिली आहे. जो आपण म्हणतो ना गॅरंटी वॉरंटी पिरियड, तो 40 वर्षाचा आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो 40 आली आहे सांभाळा. का? कारण की 40 नंतर प्रॉब्लेम चालू होतात. कारण की वयाच्या 40व्या वर्षापर्यंत आपण आपल्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही. तुम्हाला पण माहिती आहे, जसं की वेळेवर खाणं असेल, वेळेवर झोपणं असेल. जसं तुम्ही म्हणलात की जेवायला मी वेळ नाही मिळाला मला जेवायला, पण मला सांगा खरंच वेळ मिळाला नसेल का? आपण प्रायोरिटाईज नाही केलं ते जेवण करणं त्या वेळेमध्ये. तसंच आता भरपूर लोक योगासनं करणं, योगा फॉलो करणं हे प्रायोरिटाईज नाहीत करत आहेत. सगळ्यांना माहिती आहे योगा रोज करायला पाहिजे. म्हणजे आता मी कुणालाही विचारलं ना तुम्हाला काय वाटतं योगा करायला पाहिजे का, तुम्ही तर म्हणा हा करायला पाहिजे, नक्की करायला पाहिजे. तुम्ही करता का? नाही करत. का नाही करत? मला वेळ नाहीये. म्हणजे आपण प्रायोरिटीज आपण ठरवू शकत नाहीये की आपली प्रायोरिटी काय. मला असं वाटतं की प्रत्येकाची प्रायोरिटी हेल्थच असली पाहिजे, त्याच्याशिवाय काही नाहीये. वो ठीक आहे तभी आप पैसा कमा पाओगे. तुम्ही हे सगळं करताय ना, पळून पैसे कमवताय, रात्रंदिवस काम करताय, फॅमिलीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताय, पण ज्या दिवशी हेल्थ खराब होईल ना त्या दिवशी सगळं कोलॅप्स होणार आहे.
सो त्यामुळे लक्षात ठेवा की हेल्थ आहे ना, हेल्थ ती पाया आहे. आणि तो पाया जर भक्कम असेल तरच ती बिल्डिंग व्यवस्थित उभी राहील ना. ज्या पण काही बाकीच्या ज्या ब्रांचेस आहेत, बाकीच्या जी घरं आहेत, ती सगळी व्यवस्थित उभी राहतील. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला पण मी हे सांगेन की आपल्याला ही गोष्ट पाळणं गरजेचं आहे सगळ्यांसाठी. बरोबर. आणि खरंच अगदी तुम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की प्रायोरिटी नाहीये. इव्हन लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाहीये. कुठली गोष्ट ते करायला गेले ना, मला जिम करायची, मला योगा करायचा आहे, मला काहीतरी नवीन गोष्ट चालू करायची आहे, प्रत्येकाचं उत्तर असतं की अरे मला ना हे गोष्ट करायला वेळच मिळत नाही. मी एक पुस्तक वाचलं होतं, फिनिश व्हॉट यू हॅव स्टार्टेड. तर त्या पुस्तकामध्ये त्या लेखकाने एक्झाम्पल दिलं होतं की आजपासून तुम्ही एक शब्द आयुष्यातून काढून टाका बोलण्याचा, एक वाक्य बोलू नका तुम्ही की माझ्याकडे वेळ नाहीये. कारण ना तुमच्या ठरवतं ना की मला आज पुस्तक वाचायचं किंवा मला डेली पुस्तक वाचायचं आहे, तुम्ही वाचत नाही म्हणता की माझ्या वेळ नाहीये. पण मी तुम्हाला हजारो लोक दाखवल जे तुमच्यापेक्षा 100 पटीने जास्त बिझी आहेत, पण ते रोज पुस्तक वाचतात. बरोबर आहे. शाहरुख खान झोपायच्या आधी रोज पुस्तक वाचतो. बरोबर. बिल गेट्स त्याचं स्वप्न आहे की मला जेवढे पुस्तकं वाचतील तेवढे मी पुस्तकं वाचणार आहे. वॉरन बफेट ते म्हणतात की त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये जेवढी पुस्तकं वाचतात तेवढे ते वाचतायत आणि त्यांना वाचायची आहेत. बरोबर की असं त्यांनी म्हटले होते. ठीक आहे. तर अशी खूप सक्सेसफुल लोक आहेत, ते आपल्यापेक्षा खूप बिझी आहेत, पण त्यांनी जी ठरवलेली गोष्ट करत आहेत. तर तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का, की तुमची ती प्रायोरिटी नाहीये. एक्झॅक्टली. वेळ नाही असं कधीच बोलू नका. तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट चालू करत आहे तेव्हा तुम्ही असं म्हणा की ही माझी प्रायोरिटी नाहीये म्हणून मी हे करत नाही. वेळ हा प्रत्येकाकडे असतो आणि तुम्ही जर ती प्रायोरिटी ठेवलीत तर तुमचा वेळ बरोबर मॅनेज होतो. बरोबर आहे. ट्रू. म्हणजे म्हणूनच कदाचित आज आपण बघतो की सक्सेसफुल जे लोक आहेत, ज्यांना आपण म्हणू शकतो की बाबा एका लेवलपर्यंत पोहोचलेली लोक आपण सक्सेसफुल लोक म्हणजे म्हणू शकतो, तर ती लोक आज योगा करतात, ती लोक आज पुस्तक वाचतात, ती लोक आज एन्जॉय पण करतात लाईफमध्ये, आणि तीच लोक पैसा पण कमवतात. आपल्यापेक्षा कदाचित खूप जास्त पटीने जास्त पैसा पण कमवतात. मग त्यांच्याकडे पण सेमच तास आहेत ना, त्यांना पण 24च तास आहेत आणि आपल्याकडे पण 24च तास आहे. मग अगेन सेम, आपण प्रायोरिटाईज करत नाही गोष्टी. आपण आपल्या हेल्थला, आपण आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, गोल्स आहेत, ते सॉल्व्ह करण्यासाठी, त्या गोल्सपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय गोष्टी, स्टेप्स गरजेच्या आहेत, त्या आपण प्रायोरिटाईज करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रॉब्लेम्स जास्त वाढतात आहेत. तर ह्या आतापर्यंत पॉडकास्टमध्ये आपण खूप काही गोष्टी बघितल्या, लोकांचा माइंडसेट बघितला किंवा लोकांनी काय करायला पाहिजे बघितलं, किंवा लोकांची सवयी कशात त्या बघितल्या, कारणं पण बघितली लोकांची काय आहेत. बरोबर. तर ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट मॅडम, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की असं म्हणतात ना की काही मस्ट डू गोष्टी आहेत की बाबा हे आहेत ते तुम्ही केलंच पाहिजे. तर वजन कमी करण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत का की ज्या लोकांनी केल्याच पाहिजेत? येस, डेफिनेटली आहेत. सगळ्यात पहिली मला त्यातली एक गोष्ट वाटते ती म्हणजे जेवणाच्या वेळा. ओके. ज्या मला असं वाटतं की ऑलमोस्ट 70-80% लोक ते पाळत नाहीत. क्लिअर आहे, जर तुम्ही एक वेळ ठरवली की फॉर एक्झाम्पल मी सकाळचं जेवण 12 वाजता करते, संध्याकाळचं जेवण 6 वाजता करते, फिक्स्ड आहे, ठीक आहे. भले त्याला भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतील, मला कधी काम जास्त लागलं, मग 12चे 2 झाले, 2 ते 4 झाले, संध्याकाळी 6चे 8 झाले, 10 झाले. मला असं वाटतं की तिथे अगेन तुम्ही फिक्स करणं गरजेचं आहे की नाही, मी जेवण सकाळचं 12 किंवा 1 वाजता करणार आणि संध्याकाळचं 6 किंवा मॅक्सिमम 7 वाजता करणार. त्याच्यातला पण संध्याकाळचा जो जेवणाचा वेळ आहे तो फिक्स करणं. वजन तेव्हाच कमी होणार आहे ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळचं जेवण 7च्या आधी कराल. हे क्लिअर आहे. कारण की जसं मी ही गोष्ट नेहमी सांगत असते, आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते सूर्यावरती अवलंबून आहे. सूर्य जसा मावळतो तसा अग्नी मंद होतो. सो तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, संध्याकाळी जे जेवण आहे त्या सूर्य आहे ना, दिसतोय ना, तोपर्यंतच करून घ्या, जेणेकरून अग्नी आणि सूर्य ते मॅनेज होऊन डायजेशन चांगलं होईल आणि त्याच्यामुळे फॅट बर्निंग जे आहे ते पण होईल आणि वजन पण मेंटेन राहील. वजन वाढणार नाही किंवा वाढलेलं असेल तर ते कमी होण्यासाठी मदत होईल. पहिली गोष्ट जेवणाच्या वेळा. दुसरी गोष्ट झोप. भरपूर लोक झोपेमध्ये कॉम्प्रोमाइज करतात, जसं आपण ह्याच्या आधी पण बोललो. सो झोपेची वेळ फिक्स करा. त्याच्या आधी किमान 1 तास 2 तास मोबाईलपासून दूर राहा, जेणेकरून जी झोप डिस्टर्ब होतीये. म्हणजे आपण काय करतो, झोपेपर्यंत स्क्रोलिंग करतो, झोपेपर्यंत आपल्या हातात फोन आहे, काय उद्या काय करायचंय, अच्छा आज काय रील बघितला नाही सकाळपासून, करा स्क्रोल. कधी 2 तास चालले जातात आपल्याला समजत नाही. सो किमान 1 तास तरी ॲटलिस्ट, मी म्हणेन 10ला झोपताय तर 9ला फोन बाजूला ठेवा, थोडं मनाला विश्रांती द्या, जेणेकरून ते प्रोग्रामिंग करेल उद्या सकाळसाठी किंवा उद्याच्या दिवसासाठी, उद्या उठण्यासाठी आणि चांगला दिवस घालवण्यासाठी. तर तो जो 1 तास आहे तो मनाला द्या. किंवा तुम्ही पुस्तक वाचू शकता, डेफिनेटली पुस्तक वाचू शकता, खूप चांगला हे आहे. आणि याच्यामध्ये आपण जसं बघतो की आपल्याला पुस्तक हातात घेतलं की झोप येते. सो मला असं वाटतं तो एक फायदा पण होऊ शकतो झोप लवकर लागण्यासाठी. सो डेफिनेटली ती एक गोष्ट पाळली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट लाईफस्टाईल चेंजेस, ज्याच्यामध्ये योगा करणं,
इज मस्ट मस्ट मस्ट. म्हणजे मी असं सांगेन की तुम्हाला योगा करावाच लागेल जर तुम्हाला हेल्दी राहायचं आहे. आणि अगेन योगा म्हणजे फक्त बॉडी मुवमेंट करणं, आसनं इकडं तिकडं करणं नाही. तुम्हाला तुमचं योगाचं डेफिनेशनच हे आहे की तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमचा आत्मा यांचं एकत्रितपणे संतुलन राखणं म्हणजे योगा. मग त्यासाठी तुम्हाला योगासनं, प्राणायाम, ध्यान, मंत्र चॅन्टिंग, शरीर शुद्धी क्रिया या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या जर तिन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित तुमच्या लाईफमध्ये फॉलो केल्या विथ नो स्ट्रेस, अगेन तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये या गोष्टींमुळे मॅनेजमेंट होणारच आहे. सो स्ट्रेस येणं, थोडं स्ट्रेस कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर डेफिनेटली वजन कमी होणार आहे. आणि अगेन थोडंसं सल्ला घेऊन जे लोक ह्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत, ज्यांना आहाराबद्दल माहिती आहे, जे तुम्हाला सांगू शकतात की बाबा हे असं असं खावा, त्यांच्याकडून थोडंसं जसं की मी स्वतः डाएट प्लॅन प्रोव्हाइड करते, सो त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊन त्याप्रमाणे जर फॉलो केलं, त्याप्रमाणे जर योगासनं, डाएट फॉलो केलं तर डेफिनेटली तुमचं वजन कमी होणारच आहे. आणि शेवटी मला ही एक गोष्ट ॲड करावी आवडेल की शरीर शुद्ध ठेवणं. जसं योगामध्ये तुम्ही पंचकर्माबद्दल ऐकलं असेल, तर त्यामध्ये पण घरच्या घरी पण अशा बऱ्याच टेक्निक्स आहेत ज्या करून तुम्ही तुमचं जे शरीर आहे ते इंटरनली क्लीन ठेवू शकता. आणि ते पण तुम्हाला अगेन वजन कमी करण्यासाठी हेल्प करणार आहे. मग ज्यामध्ये लघुशंख प्रक्षालन क्रिया, वमन क्रिया किंवा अगदी त्राटक ध्यान किंवा बस्ती क्रिया, या सगळ्या गोष्टी, नस्य क्रिया, अभ्यंग, ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमचं जे इंटरनल क्लिनिंग आहे ते करू शकता आणि डेफिनेटली वजन कमी करू शकता. सो मी ह्या गोष्टी माझ्या क्लासेसमध्ये प्रायोरिटाईज केलेल्या आहेत की बाबा नाही, तुम्ही जर माझ्याकडे आलात ना योगा शिकायला, तर फक्त तुम्हाला मी योगासनं नाही शिकवणार, ह्यात तर मी जे काही बोलले हे सगळं शिकवणार, जेणेकरून तुमचं वजन पण कमी होणार आहे आणि ते तुम्हाला लाँग टर्म मेंटेन करण्यासाठी, लाँग टर्म चांगल्या पद्धतीने तुम्हाला लाईफ हेल्दी करण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली हेल्प होईल. सो अशाच पद्धतीने मी तरी प्रयत्न करत आहे. नक्कीच. आपण म्हणतो ना की आपलं इंटेन्शन चांगलं असेल तर बरोबर, देव पण आपल्याला मदत करतो. बरोबर आहे. तुमचं इंटेन्शन चांगलं आहे आणि म्हणून नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आणि तुम्ही अख्ख्या महाराष्ट्र नाही तर अख्ख्या भारताचं जे स्वप्न आहे की आजकाल म्हणजे बघू शकतो आपण की आपले PM पण आहेत, ते योगाला प्रमोट करतात. बरोबर, येस, त्यांचं पण गोल हाच आहे की कशी आपली लोक हेल्दी होतील. बरोबर, तर तुम्ही त्याला हातभार लावताय आणि ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल येस. अशी मला आशा आहे. Thank आणि you so तुम्ही much. आपले प्रयत्न चालू ठेवा. थँक्यू मॅडम थँक्यू. आमच्या पॉडकास्ट चॅनल आल्याबद्दल. आणि मी मॅडमची जी इंस्टाग्रामची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही मॅडम नक्की फॉलो करा. चांगलं कॉन्टेंट बनवतात त्या इंस्टाग्रामला, तर तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तो बघून तरी तुम्ही ॲटलिस्ट सुरुवात कराल राईट. आणि तुमचे गोल्स आहेत ते लवकर तुम्ही पूर्ण कराल. पुन्हा थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.